मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सायन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी आपल्याला ध्यानाविषयी काही सांगणार आहे. ध्यानाबद्दल खूप काही बोललं जातं आहे आणि खूप लोक ध्यान करू लागले आहेत. अगदी आपल्याही पाहुण्यारावळ्यामध्ये किंवा मित्रांमध्ये कुटुंबियामध्ये कुणी ना कुणी ध्यान केलेलं आहे किंवा कुठल्या तरी ध्यान शिबिराला गेलेलं आहे. आणि आपण समाज माध्यमावरही पाहतो, यूट्यूबवर पाहतो की खूप लोक ध्यानाचे एक्सपिरियन्सेस शेअर करत आहेत, ध्यानाबद्दल मार्गदर्शन करत आहेत आणि हे जगभर आहे. आणि मला नक्की खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांची संख्या खूप वाढेल, ध्यानाचा खूप प्रसार होईल. त्यामुळे मला असं वाटलं की आज आपल्याशी ध्यानाबद्दल काही बोलावं. मी गेल्या अनेक वर्षापासून ध्यान करतो आहे आणि सगळ्याच धर्मांची पुस्तकं, हिंदू, इस्लाम, बुद्धिझम, जैनिझम, ख्रिश्चनिटी या संदर्भामध्ये बरंच वाचन केलेलं आहे. वारकरी संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल. एक उत्सुकता म्हणून मला लहानपणापासूनच वाचण्याची आवड आहे, प्रचंड उत्सुकता आहे. या पोटी हे वाचन झालं आणि त्यामुळे मला असं वाटलं की आज आपल्याला ध्यानाबद्दल काही सांगावं. मित्रांनो, धर्म हा खरा म्हणजे व्यक्तीच्या रूपांतरणाचा मार्ग आहे. आपल्याला धर्म म्हटल्यानंतर धर्माचे धर्मसंस्थापक आणि त्यातील देवता यांची पूजा फक्त एवढंच माहिती आहे. परंतु धर्म तेवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. सर्वसामान्यपणे लोक हेच करतात आणि त्यामुळं अशीच आपली ही भावना होते की धर्म म्हणजे हेच आहे. धर्म म्हणजे ते नव्हे. धर्म म्हणजे शुद्ध आध्यात्मिकता, एक ट्रान्सफॉर्मेशन, एक रूपांतरण. आणि रूपांतरण अनेक मार्गांनी होतं. जसं भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, तंत्र मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, तसा ध्यान मार्ग आहे. हे मार्ग वेगवेगळे जरी वाटत असले तरी ते तेवढे वेगळे नाही आहेत. आणि कोणी जर म्हटलं की मी फक्त याच मार्गाने जाईल, तो त्याच मार्गाने जरी गेला तरी पुढे त्याला हे वेगवेगळे मार्ग लागतच असतात. त्यामुळं त्याच्यामध्ये असं फार वॉटरटाईट कंपार्टमेंट आहे किंवा डिव्हिजन आहे असं नाही. परंतु हे सगळं खूप काही चालून झाल्यानंतर, खूप काही आपला आध्यात्मिक प्रवास झाल्यानंतरच हे लक्षात येतं. तर ध्यान म्हणजे काय? अर्थात मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की ध्यान हे कुठलाही यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून करू नका. अगदी माझा हा व्हिडिओ पाहूनसुद्धा करू नका. कारण ध्यान ही अतिशय महत्त्वाची, सूक्ष्मपणे आपल्यावर परिणाम करणारी गोष्ट आहे. आणि ती जर वाईट पद्धतीनं केली तर त्याचे भयंकर रिझल्ट्स येतात, भयंकर परिणाम होतात. याची मला जाणीव आहे आणि अशा केसेस मला माहिती आहेत. त्यामुळं अगदी तुम्हाला विनंती करतो की यूट्यूबवरील कुठलाही व्हिडिओ पाहून ध्यान सुरू करू नका. कारण ध्यान हे अतिशय अनुभवी माणसाच्या मार्गदर्शनाच्या खाली केलं तरच ते शक्य आहे, नाहीतर नाही. तरीही थोडक्यात सांगतो, ध्यान म्हणजे काय? स्वतःच्या केवळ असण्यामध्ये स्थित असणे. स्वतःचं केवळ असणं, विचाराशिवाय, भावनाशिवाय, इतर कुठल्याही गोष्टीशिवाय फक्त आपल्या असण्यामध्ये प्रतिष्ठित होणे, हे आहे ध्यान. परंतु असं आपण डायरेक्ट असं स्वतःच्या असण्यामध्ये प्रतिष्ठित होऊ नाही शकत. त्यामुळे आपल्याला कुठली तरी धारणा करावी लागते. मग काही लोक श्वासावर ध्यान केंद्रित करतात, काही लोक संवेदनावर करतात, कोणी आज्ञाचक्रावर ध्यान केंद्रित करतं. अशा अनेक पद्धती आहेत. मी जर तुम्हाला सांगितल्या तर त्या अगदी त्याची संख्या हजारात जाईल. म्हणजे आपला जो ग्रंथ आहे भारतीयांचा विज्ञान भैरवतंत्र, याच्यामध्येच मला वाटतं की 112 विधी आहेत. पुन्हा ओशोंनी खूप काही ध्यानविधी शोधून काढले आहेत. त्यामुळं विधी खूप आहेत. हे सगळ्या धारणा आहेत. विधी म्हणजे काय? तर त्या धारणा, ती धारणा केली म्हणजे हळूहळू आपण ध्यानापर्यंत पोचू शकतो. ध्यानाची आपल्याला चाहूल मिळू शकते. ध्यानामध्ये आपण प्रविष्ट होऊ शकतो.
मित्रांनो, तर हे आहे ध्यान. त्याबद्दल मी तुम्हाला अधिक सांगणार नाही, सांगू नये म्हणून. काही गोष्टी मात्र सांगितल्याच पाहिजेत, की आपण कुठल्या तरी शिबिराला जातो आणि आपल्याला वाटतं आपल्याला ध्यान आलं. नाही, आपण तिथं जाऊन ध्यान शिकण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आपलं खरं काम होणार असतं तर ते आपल्या घरीच, आपल्या दररोजच्या 1 तासाच्या बैठकीमध्ये. म्हणजे पद्धत कुठली जरी असली तरी आपण घरी ध्यान करायचं असतं. कारण आपण शिबिराला किती शिबिरं करणार आणि शिबिरामध्ये काय होत असतं, एक माहिती मिळते आपल्याला, एक अशी वाट दाखविल्या जातं. परंतु आपलं जे खरं काम आहे ते घरी आल्यानंतर दररोज 1 तास बसणे. काही वेळा लोक म्हणतात की 20 मिनिटं बसलं तर चालेल, कुणी म्हणतं अर्धा घंटा. परंतु मी म्हणतो की कमीत कमी 1 तास बसलं पाहिजे. कारण का, तर बराच काळ आपल्यातले जे आवेग आहेत, आपल्यातले जे संवेग आहेत, ते सगळे खाली व्हायला, उतरायला, कमी व्हायलाच खूप वेळ लागतो आणि ध्यानाची अवस्था तर फार पुढे राहते. त्यामुळे कमीत कमी आपण 1 तास बसलं पाहिजे आणि दररोज बसलं पाहिजे. आता हे म्हणायला सोपं आहे, परंतु ध्यान दररोज करणे, रेग्युलर करणे, नियमित करणे हे भल्या भल्यांना अगदी साधत नाही. कारण का, तर ध्यानाचे रिझल्ट हे फार उशीर येत असतात. महिनोन महिने जावे लागतात, वर्षानुवर्षही कधी कधी जातात आणि तेव्हा कुठे आपल्याला आपला मार्ग त्यातून सापडत असतो. व्यायामाचं कसं आहे की व्यायाम आपण केला की 3 दिवस केल्यानंतर रनिंगला गेलो किंवा जिमला गेलो किंवा योगासनं केली किंवा कुठला व्यायाम केला तर 3 दिवसामध्ये आपल्याला शरीरामध्ये तिचे परिणाम दिसतात. कमीत कमी एक फुरफुरी यायला लागते. त्यामुळे आपला उत्साह वाढतो. कंटिन्यू करणं सोपं आहे, माणूस करतं पुन्हा त्या उत्साहामुळे. ध्यानाचं तसं नाही आहे. ध्यान आपल्याला निग्रहानं करावं लागतं, मोठा संकल्प घेऊन करावं लागतं. कारण त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते फार सूक्ष्मपणे येत असतात आणि फार दिवस लागतात. आणि मित्रांनो, ध्यान करत असताना आपण आपले जे हालचाल आहे, आपली जी हालचाल आहे ती होता कामा नये. आपण अगदी शून्यवत बसलं पाहिजे. आजकाल ध्यान हे सर्वदूर पसरलं आहे, सुरुवातीला सांगितलं. आणि अगदी ध्यानावर खूप काही प्रयोग होत आहेत की ध्यान केल्यानं नेमकं काय होतं. तर असं रिसर्च चालू आहे जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, आणि त्याचे ठोस परिणाम आपल्यापर्यंत आलेले आहेत. मी पूर्ण नाही सांगणार, परंतु काही सांगेल की ध्यानाने आपलं जे ब्रेन आहे ते बदलतं. म्हणजे आपल्या ब्रेनचा जो सर्वात मोठा पार्ट आहे ग्रे मॅटर, त्याच्यामध्ये वृद्धी होते. आणि मग त्यामुळं आणखी काय काय होत असेल याची आपण कल्पना करा. त्याबद्दल मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही. तर असे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. ध्यान करत असताना माणसाला 64% ऑक्सिजन कमी लागतो. अनेक शारीरिक हालचाली आणि मेटाबॉलिझम खूप कमी झाल्यामुळे, खूप खाली आल्यामुळे माणसाची ऑक्सिजनची गरज अक्षरशः 64% कमी होते. एवढे मोठे बदल होत असतील तर काय काय होत असेल ब्रेनमध्ये आणि एकूणच आपल्या शरीरामध्ये, याची आपल्याला कल्पना यावी. तर मित्रांनो, याबद्दल अधिक काही सांगणार नाही. ध्यान ही एक मोठी साधना आहे. त्यामुळं आपल्याला जर सुरू करायचं असल्यास आपण योग्य मार्गदर्शन असल्यासच सुरू करा. आणि मी काही सांगितलेल्या बाबी लक्षात ठेवा. इतरही खूप अनेक आहेत, परंतु यूट्यूबवरून असं फार मार्गदर्शन करू नये या बाबतीत, असं मला वाटतं. म्हणून इथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ मी आपल्यापुढे नंतरही आणत राहील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.